नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला काल 8 महिने पूर्ण झाले. 9 डिसेंबर 2024, आज 10 ऑगस्ट 2025. या 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये 8 आरोपी निष्पन्न झाले. त्यातले 7 जण अटकेत आहेत, पण कृष्णा आंधळे मात्र 8 महिने झाले अजूनही फरार आहे. या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यासाठी अनेकांनी कंबर कसली. संतोष देशमुखांनी देखील, मस्साजोगकरांनी देखील आवाज उठवला, पण या सह आरोपींबद्दल अजूनही कोणी चकार काढलेला नाही. खरं तर या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी देखील सुरू झाली. 12 मार्चला पहिली सुनावणी सुरू झाली. 4 ऑगस्टला 11वी सुनावणी पार पडली. येत्या 18 ऑगस्टला 12वी सुनावणी होणार आहे. पण या सर्व सुनावण्यांमध्ये खरं तर ज्या लूपहोल्स आहेत त्याच्यावर चर्चा होण्यासाठी जे सह आरोपी आहेत त्यांची नावं कुठे आहेत, त्यांची नावं का बासनात गुंडाळली गेलेली आहेत, हा प्रश्न पडतो. खरं तर या प्रकरणात प्रामुख्यानं 13 सह आरोपींची नावं आहेत. या 13 सह आरोपींची नावं तुम्हाला मी सांगणारच आहे. वेळोवेळी प्रत्येकानं ती घेतलेली आहेत, पण त्यातली 2 प्रामुख्यानं जी नावं घेतली गेली पाहिजे होती किंवा ज्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती ती काही झालेली नाहीये. आणि हे 2 जण म्हणजेच पोलीस आहेत. एक पोलीस निरीक्षक आणि दुसरा पोलीस उपनिरीक्षक, म्हणजे PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील. खरं तर या दोघांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आणि हलगर्जीपणा दाखवल्या प्रकरणी यांना बडतर्फ करणं गरजेचं असताना या दोघांवर जी डिपार्टमेंटल ऍक्शन झाली ती अगदी जुजबी आहे. PI प्रशांत महाजन यांना 14 डिसेंबर 2024 रोजी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. त्यानंतर 5 जानेवारी 2025 रोजी त्यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तिकडे PSI राजेश पाटील यांना 10 डिसेंबर रोजी म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी सस्पेंड करण्यात आलं. पण इथपर्यंतच हे थांबलं. पुढे यांच्या चौकशीचं काय? आणि यावरच माझं आजचं लाईव्ह आहे. कुठं आहेत ते पाटील महाजन? यांनीही माती खाल्ली होती की या पोलिसांनाही सह आरोपी करा. कारण या दोघांनी केज पोलीस ठाण्यात आपल्या कर्तव्यात अशी काही कसूर दाखवली, अशी काही कसूर केली, असं काही हलगर्जीपणा दाखवला की त्यांच्यामुळं खरं तर 9 डिसेंबरचा हा जो आरोपींनी रचलेला कट आहे तो पूर्ण झाला. ऍक्च्युली 6 डिसेंबरलाच सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि अन्य 1 जण असे 4घे जण मस्साजोगमच्या येथील अवादा कंपनीवर गेले होते. त्यांनी तिथल्या वॉचमनना मारहाण केली, त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली, अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी केली आणि त्या ठिकाणी आलेल्या संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यात तिथे झटापट मारहाण देखील झाली. पण त्या मारहाणीचा गुन्हा या पोलिसांनी, जे त्यावेळी ड्युटीवर होते, PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांनी नोंदवला नाही. हाच जर गुन्हा त्यावेळी नोंदवला गेला असता तर 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण झालं नसतं, त्यामुळे त्यांची हत्या झाली नसती आणि आज संतोष देशमुख जिवंत असते. म्हणजे 6 डिसेंबरलाच या दोघांनी जो काही उद्योग केला, माती खाल्ली, त्यामुळेच हे 9 तारखेचं प्रकरण घडलं. आता यामध्ये प्रशांत महाजन यांच्यावर आरोप ठेवण्यात आले ते म्हणजे कर्तव्यात कसूर केला आणि संतोष देशमुख प्रकरणात हलगर्जीपणा दाखवला. मग लगेच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी
त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात त्यांची बदली करण्यात आली. खर तर 6 डिसेंबर रोजी जे प्रकार घडले, मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न, जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी, धमकी, खंडणीची मागणी, या सगळ्यांबद्दल जो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता तोच गुन्हा 6 डिसेंबरला दाखल झाला नाही. शेवटी आउटरेज झालं. पब्लिक स्वतःहून रस्त्यावर उतरली, मोर्चे, आंदोलन, रास्ता रोको झाले. तेव्हा कुठं 6 डिसेंबरला घडलेल्या घटनेची दखल केज पोलिसांनी घेतली आणि 11 डिसेंबरला अॅट्रॉसिटी आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला. आणि त्यावेळी पहिल्यांदा उघड झाली ती 3 नावं: वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले. 9 डिसेंबरला जी हत्या झाली त्यामध्ये सुदर्शन घुले याचंच नाव होतं. या वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचं नावच नव्हतं. ते 10 तारखेला जी सप्लिमेंटरी जबाब शिवराज देशमुख जे मूळ फिर्यादी त्यांनी दिला तेव्हा विष्णू चाटेचं नाव ऍड झालं. म्हणजे पब्लिकनं जेव्हा आउटरीच केलं, पब्लिक रस्त्यावर उतरली, तेव्हा कुठे पोलिसांना जाग आली की आता आपण गुन्हा दाखल करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, या संतोष देशमुखांच्या अपहरणाची तक्रार ऑलरेडी यांना मिळाली होती. ही तक्रार ज्यावेळी शिवराज देशमुख घेऊन आला पोलीस स्टेशनला, केज पोलीस स्टेशनला, आपल्याला तो प्रसंग आठवतोय. दुपारी 3च्या सुमारास, 2:45-3च्या सुमारास संतोष देशमुख यांचं उमरी फाटा टोल नाक्यावरून अपहरण झालं. त्यावेळी त्यांची गाडी चालवणारा त्यांचा बंटू म्हणजेच शिवराज देशमुख म्हणजेच आतेभाऊ होता. समोर आणि मागे 2 गाड्या आडव्या आलेल्या बघता क्षणी संतोष देशमुखांनी त्याला सांगितलं की हे काय आता मला जीवे सोडणार नाहीत, तू धावत पळत केज पोलीस स्टेशनला जा. त्या दरम्यान त्या आरोपी त्या गाडीजवळ पोहोचले होते. भला मोठा दगड घातला, शिवराज देशमुखला खाली घेतलं. खाली खेचल्यानंतर तो पळत गेला. त्यानं केज पोलीस स्टेशन गाठलं. पण त्यानंतर तब्बल 3 तास त्याची फिर्यादच नोंदवून घेतली गेली नाही. तोपर्यंत या 3 तासात संतोष देशमुख यांचं अपहरण होऊन त्यांची निर्घुण हत्या झाली होती आणि बोरगाव दहिटणा येथील शिवारामध्ये त्यांची डेड बॉडी टाकून देण्यात आली होती. आता या 3 तासात जर पोलिसांनी लोकेशन ट्रेस केलं असतं, पोलिसांनी काही गाड्या पाठवल्या, तपास पथकं रवाना केली, पण ज्या दिशेनं हे सगळे आरोपी संतोष देशमुखांना घेऊन गेले होते त्या दिशेने एकही पोलीस गाडी गेली नाही. म्हणजे पूर्वेला नेले संतोष देशमुखांना, त्या गाड्या पश्चिमेला पळत होत्या. इव्हन मस्सा चौकचे ग्रामस्थ तर एवढं सांगतायत की आम्ही स्वतःहून म्हणत होतो आम्हाला फक्त लोकेशन सांगा, आम्ही त्यांना ट्रेस आउट करतो. पण त्यांना देखील चुकीचं लोकेशन सांगण्यात आलं, दिशाभूल करण्यात आली. आणि मग डेड बॉडी सापडल्यानंतर पुढची प्रोसेस सुरू झाली. खरं तर या सगळ्या याच्यामध्ये प्रशांत महाजन यांचा की रोल आहे. कारण की प्रशांत महाजन हे त्या ठाण्याचे पोलीस निरीक्षक होते. त्यांच्या ताब्यात ठाणं होतं. ठाण्याचे अंमलदार नव्हे, ठाण्याचे पोलीस निरीक्षक होते. आता अशा वेळी तुमच्या हातात पोलीस स्टेशन आहे, एक फिर्यादी येतोय जो तुम्हाला स्पष्ट करतोय की असा असा आहे, अमुक तमुक या व्यक्तींनी संतोष देशमुख यांचं अपहरण केले माझ्या डोळ्यात देखत, तुम्ही फिर्याद दाखल करून घ्या आणि त्यांना शोधून काढा. खरं तर याच्या आधीच 6 डिसेंबरला संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली गेलेली आहे. हे स्पष्टपणे या प्रशांत महाजन आणि राजेश पाटलाला माहित होतं. कारण की 6 डिसेंबरला आवादा कंपनीवर जी मारहाण झाली त्या मारहाणीची जी केस आहे ती नोंदवण्याऐवजी, त्यांची फिर्याद दाखल करून घेण्याऐवजी यांनी अगदी साधी केस सुदर्शन घुले, प्रशांत घुले, सुधीर सांगळे आणि अन्य एकावर दाखल केली. इतकी साधी की त्याला टेबल जामीन पण मिळाला आणि दुसऱ्या दिवशी हे सगळे आरोपी बाहेर सुद्धा पडले. टेबल जामीन म्हणजे कोर्टात नाही, कुठेच नाही. 6ला मारहाण केली वॉचमनना आणि 7 तारखेला हे आरोपी मोकाट. 8 तारखेला प्लॅन रचला
9 तारखेला संतोष देशमुखांची हत्या झाली. म्हणजे 6 डिसेंबरलाच संतोष देशमुख ऑलरेडी पिक्चर मध्ये आले होते, तर प्रशांत देशमुख महाजनांच्या डोक्यात यायला पाहिजे होतं की अरे त्या दिवशी झालेलं आहे, त्यामुळे ही फिर्याद आता नोंदवून घ्यायला पाहिजे. बहुतेक तेच प्रकरण असावं की संतोष देशमुख यांना पळून नेले, यांचं अपहरण केलेलं आहे. पण नाही, याचाच अर्थ इथे कुठे ना कुठेतरी या दोघांनी माती खाल्ली आहे. आता प्रशांत महाजन यांना केवळ काय करण्यात आलं, आधी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि मग नंतर पोलीस नियंत्रण कक्षात त्यांची बदली करण्यात आली. एसपी त्या काळचे अविनाश बारगळ, तत्कालीन पोलीस अधीक्षक, त्यांनी दोघांचेही निलंबनाचे अहवाल पाठवले सस्पेंड करण्यासाठी. त्यात दुसऱ्याच दिवशी राजेश पाटील जे पीएस आहेत त्यांची सस्पेन्शन ऑर्डर निघते, पण प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जातं. पुढे त्या निलंबनाच्या कारवाईचं काय झालं काहीही माहित नाही. मग या प्रकरणात खरं तर पीआय महाजन यांच्यावर कुणाचा दबाव होता का पीआय महाजन देखील या सगळ्या आरोपींच्या सगळ्या कटात सहभागी होते आणि म्हणूनच सगळ्यांनी मागणी केली होती की पीआय महाजन यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी करण्यात यावं. खरं तर यानंतर मुळात एकतर या सगळ्या प्रकरणात ज्यांना मारहाण झाली होती, 6 डिसेंबरचा प्रसंग फार महत्वाचा आहे. 6 डिसेंबरला जे घडलं ना त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला असता त्या क्षणी, तर 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्याच होत नव्हती आणि आज मी तुमच्या समोर या विषयावर बोलायचा विषयच येत नव्हता. खरं तर 6 डिसेंबर या दिवशी मारहाण कुणाला झाली, मस्साजोगचे या ठिकाणी वॉचमन अशोक सोनवणे, त्यांचे सख्खे भाऊ अमरदीप सोनवणे आणि चुलत भाऊ भैयासाहेब सोनवणे, या तिघांना, हे तिघेही या अवादा कंपनीत वॉचमन म्हणून कामास होते. सकाळची ड्युटी होती, ड्युटी संपली, दुपारची वेळ आता होत आलेली आहे, संध्याकाळी आपल्याला 4, 5, 6 ला निघायचंय. त्याच दरम्यान हे सगळे 12, 12:30, त्याच्या अलीकडे 10, 10:30च्या दरम्यान, 11, 11:30च्या दरम्यान आले. सुदर्शन गुले, प्रशांत गुले, सुधीर सांगळे, अन्य एक जण, आणि यांनी त्या ठिकाणी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली. खरं तर यांचे चुलत बंधू आहेत राजेश सोनवणे, यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठवलं. बघा, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. या निवेदनामध्ये त्यांनी असं नमूद केलं होतं, पहिल्यांदा जेव्हा त्यांना हे कळलं की मस्साजोगचे आपले जे बंधू आहेत, म्हणजे हे देखील मस्साजोगचे, पण यांना अवादा कंपनीवर मारहाण झाली आहे किंवा जातीवाचक शिवीगाळ झाली आहे, तेव्हा राजेश सोनवणे यांनी तातडीनं या सगळ्या चुलत भावंडांना सोबत घेतलं आणि केजचं पोलीस स्टेशन गाठलं. पीआय प्रशांत महाजन यांच्याकडे फिर्याद नोंदवून घेण्यासाठी 3:30, 4च्या सुमारास ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी काय म्हटलं, 6 डिसेंबर रोजी म्हणजेच त्या दिवशी आपल्या चुलत भावांना मारहाण व जातीवाचक शिवीगाळ झाल्याचं मला समजलं. 4:30 ते 5च्या दरम्यान केज पोलीस स्टेशनला मी त्यांना घेऊन गेलो. पीआय महाजनांना भेटलो. आरोपींनी माझ्या चुलत भावांना मारहाण केली आहे, शिवाय त्यांच्या गळ्यातलं आय कार्ड बघितलं, नाव बघितलं आणि मग जात ओळखून त्यांना त्या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे. त्यामुळं या 3 भावंडांपैकी किमान एकाची तरी फिर्याद आपण नोंदवून घ्यावी. आता प्रशांत महाजनांनी त्यावर काय उत्तर दिले अत्यंत महत्वाचं आहे. ते काय म्हणाले होते, त्या निवेदनात उल्लेख आहे. ते म्हणाले की महाजन काय म्हणाले बघा, माझ्यावर काही व्यक्तींचा दबाव आहे. म्हणजे काय, म्हणजे एक व्यक्ती माझ्या भावाला मारहाण झाली आहे, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय, गुन्हा दाखल करा, हे सांगायला येते, आणि त्याला तिथला पोलीस निरीक्षक सांगतोय, जो जबाबदार व्यक्ती आहे, रिस्पॉन्सिबल पर्सन, काय की माझ्यावर काही व्यक्तींचा दबाव आहे. काही व्यक्ती म्हणजे कोट अनकोट, इफ दे आर पॉलिटिकल लीडर्स और इफ दे आर गुन्स, कोण आहेत ते नक्की, कुणाचा दबाव होता. आणि त्यानंतर काय झालं, शेवटी एक साधी केस त्यांच्यावर दाखल करण्यात आली. अक्षरशः विनवण्या केल्या राजेश सोनवणे बाकीच्या सगळ्यांनी. याच्या आधी त्याच दिवशी संतोष देशमुख, धनंजय देशमुख, मस्साजोगचे काही ग्रामस्थ, आवादा कंपनीचे दोन्ही अधिकारी त्या ठिकाणी
हेच नोंदवायला आले होते. आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली गेली, आम्हाला जातीवचक शिवीगाळ झाली, आम्हाला मारहाण झाली, तेही काही कोणी ऐकून घेतलं नाही आणि शेवटी साधी केस दाखल करण्यात आली. त्यानंतर राजेश सोनावणे यांनी असं म्हटलंय निवेदनात की आम्हाला तर अक्षरशः हाकलून देण्यात आलं पोलीस स्टेशन मधून आणि आमचा सार्वजनिक ठिकाणी अपमान केला. आता एवढं सगळं झाल्यामुळं राजेश सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र निवेदनाद्वारे पाठवलं. जिल्हाधिकाऱ्यांनी एसपींकडे पण त्याची प्रत दिली आणि सांगितलं, यात नमूद केलेलं आहे की प्रशांत महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. आता एवढं सगळं प्रशांत महाजनांबद्दल म्हटलं गेलेलं असताना तरी देखील प्रशांत महाजनांवर कोणतीही कडक कारवाई करण्यात आली नाही. तिकडे सुरेश धस यांनी तर स्पष्टपणे प्रशांत महाजनांवर आरोप केलाय. आता जे महादेव मुंडे प्रकरण उजेडात आलंय, म्हणजे ऑलरेडी ते 21 महिने अंधारातच होतं, पण ते जे उजेडात आलंय त्या दिवशी सुद्धा म्हणजे 21 ऑक्टोबर 2023 रोजी हेच महाजन त्या स्पॉटवर होते असा दावा सुरेश धस यांनी केलाय. आता त्याची पुष्टी काही केलेली नाहीये, त्याचे पुरावे काही दिलेले नाहीये. शिवाय गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांसोबत प्रशांत महाजन यांची उठबस असायची असं देखील सुरेश धस म्हणाले होते. शिवाय जालन्यातील एका प्रकरणात हे महाजन महाशय सस्पेंड झाले होते अशी माहिती त्यांनी दिली. मग आम्ही त्या खोलात शिरलो आणि नेमकं जालन्यात असं काय घडलं होतं की तिथं प्रशांत महाजन यांना सस्पेंड करण्यात आलं होतं. तर त्या प्रकरणाकडे पण आपण जाऊयात, नेमकं समजून घेऊ प्रशांत महाजन यांची मुळात कारकीर्द कशी आहे. एकतर 2020 मध्ये जिल्हा विशेष शाखा मुंबई इथून त्यांची ट्रान्सफर झाली जालना जिल्ह्यातल्या कदीम जालना पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून. 2021च्या मे महिन्यात भाजयुमोचे सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना मारहाण केल्याचं प्रकरण त्यांना भोवलं. नातेवाईकाच्या उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्यामुळं रुग्णालयाची तोडफोड केल्याप्रकरणी या ठिकाणी शिवराज नारियलवाले यांना पीआय महाजन, त्यांचे काही पोलीस कर्मचारी त्यांच्या सोबतचे, या सगळ्यांनी अमानुष मारलं होतं. तो व्हिडिओ 27 मे 2021 ला प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर 31 मे 2021 रोजी प्रशांत महाजन यांना सस्पेंड करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना पोलीस यंत्रणेतील नुकत्याच सुरू झालेल्या डायल 12 याची जबाबदारी देण्यात आली होती. नंतर त्यांना जालन्यातल्या सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांची काही दिवसातच ती नियुक्ती रद्द करण्यात आली. नंतर त्यांना पुन्हा नियंत्रण कक्षात आणण्यात आलं. त्यानंतर त्यांना घनसावंगी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी रुजू व्हायला सांगण्यात आलं. 2022 ची गोष्ट आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना जालना सदर बाजार पोलीस स्टेशनची नियुक्ती पर पोलीस निरीक्षक म्हणून नेमण्यात आलं. 2023 ची घटना आहे. त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यात एंट्री केली. आता हे सगळं झालं प्रशांत महाजनांविषयी. आता दुसरी एक व्यक्ती आहे PSI राजेश पाटील. या PSI राजेश पाटीलचे कारनामे तर आपण सगळ्यांनीच पाहिले. 29 नोव्हेंबर 2024 ज्या दिवशी वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईल वरून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी फोन केला होता तो दिवस. 20 नोव्हेंबरला विधानसभेचं मतदान झालं, निवडणुकीचं मतदान झालं. 23 नोव्हेंबरला निकाल लागला. 29 नोव्हेंबरला हा वाल्मिक कराड आणि त्याची टोळी ही केजला या विष्णू चाटेच्या पक्षीय कार्यालयात जमली. आता इथे वाल्मिक कराड त्याची गँग एकत्र आली. ती नेहमीच येते, काहीतरी उद्योग करते, मान्य. तिथं थोड्या वेळात या केज पोलीस स्टेशनचे PSI राजेश पाटील यांची पण एंट्री झाली. हे आपण अख्ख्या महाराष्ट्रानं त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि सगळ्यांचे अक्षरशः डोळे चक्रावले की कसं शक्य आहे, पोलीस, तो पण ड्रेसवर. आता हे राजेश पाटील तिथं काय करत होते? त्या वाल्याचा तो उद्योगच आहे, खंडणी, प्लॉटिंग, याच्यातनं पैसे कमवणे, लोकांना मारणे, आड आला की आडवा करणे, हे त्याचे उद्योग आहेत. इथं राजेश पाटील काय करत होता? याचाच अर्थ 29 नोव्हेंबरला ही सगळी गँग जर त्या ठिकाणी एकत्र आली आहे आणि राजेश पाटीलची पण एंट्री होतीये, म्हणजे पोलीस
आणि गुंड यांच्या संगनमताने हे सगळं चालू होतं असं म्हणायला वाव आहे. आता इथे राजेश पाटीलची एंट्री झाली आणि त्याच दिवशी वाल्यानं फोन केला शिवाजी सुनील केंदू शिंदे यांना. शिवाजी थोपटे तिथे होते. 8 ऑक्टोबरला ते जगन्मित्र कार्यालयात गेले होते. वाल्यानं त्या ठिकाणी त्यांना खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यांनी सुनील केंदू शिंदे यांनी लाऊडस्पीकरवर ठेवलेला वाल्याचा आवाज ओळखला आणि सांगितलं हाच आहे. आता त्याच दिवशी सुदर्शन घुलेला एकदा रिमाइंड दे म्हणून दुपारच्या वेळेस विष्णू चाटेनं वाल्मिक कराडशी बोलून घेऊन त्याचा निरोप द्यायला अवादा कंपनीवर पाठवलं होतं. संतोष देशमुख, आता या राजेश पाटलाची इन्व्हॉल्वमेंट सांगतोय मी. हे झाले 29 नोव्हेंबर 2024. दुसरी इन्व्हॉल्वमेंट ती फार महत्वाची आहे. संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी एक दिवस अगोदर म्हणजे कधी 8 डिसेंबर 2024 या दिवशी केज मधल्या एका हॉटेलमध्ये तोही व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा PSI राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले हे दोघं चहा प्यायला त्या ठिकाणी हॉटेलमध्ये होते. तो व्हिडिओ व्हायरल झाला. आता मला एक प्रश्न पडला बघा, क्रोनॉलॉजी समजून घ्या. 6 डिसेंबरला अवादा कंपनीवर जाऊन ज्या आरोपींनी मारहाण घेतली त्याला मारहाण केली त्यातला आरोपी कोण होता? सुदर्शन घुले. बघा सुदर्शन घुले कुठे कॉमन आहे. त्याच्याच विरोधात तक्रार दाखल करायला सगळेजण कुठे गेले होते? केज पोलीस स्टेशनला. केज पोलीस स्टेशनला त्यावेळी PSI कोण होते? राजेश पाटील. म्हणजे राजेश पाटलांना हे पक्क माहिती आहे सुदर्शन घुले कोण. ओके. 7 डिसेंबरला याच सुदर्शन घुलेवर पहाटे त्याच्या साथीदार आणि सुदर्शन घुलेवर पहाटे केस दाखल करण्यात आली. संध्याकाळी हा सुदर्शन घुले कोठडीतून बाहेर पण पडला आणि नुसता बाहेर पडला नाही. बघा काय म्हणतोय तो. 7 डिसेंबर 2024 रोजी त्याचा जबाब आहे जामीन झाल्यावर. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी याचा जामीन कुणी केला तेही पुढे सांगणार आहे. 6ला तुमच्यावर गुन्हा दाखल होत नाही, 7ला पहाटे गुन्हा दाखल होतो. त्या दिवशी जामीन पण होतो. आणि म्हणजे ती केस किती नॉर्मल केस आहे. अॅट्रॉसिटी दाखल केलेली नाही, जीवे मारण्याची धमकी दिली नाही, जीव घेणा हल्ला केला नाही, काही केलेलं नाही. याच्यातला एकही गुन्हा दाखल केला नाही. रात्री 8च्या सुमारास वाल्मिक अण्णाला फोन करून मी 6 तारखेला झालेल्या घटनेविषयी आणि आम्हाला झालेल्या अटकेविषयी सांगितलं. म्हणजे बघा त्याच रात्री हा वाल्मिक कराडशी बोलत होता. आता कोठडीतनं तर बोलणार नाही, बाहेरनच बोलला ना तो. ते स्पष्टच सांगितलंय जामीन झाला त्याला. नंतर असेच जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, वाल्मिक कराडचं वाक्य आहे, तर आपण भिकेला लागू. असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला पैसे देणार नाही. आता जो कोणी आड आला असेल त्याला आडवा करावाच लागेल. जो कोणी आड आला असेल याचाच अर्थ वाल्मिक कराडला सुदर्शन घुलेने स्पष्ट सांगितलेला आहे की संतोष देशमुख आडवा आला. मग वाल्मिक कराडची रिॲक्शन आहे ठीक आहे, जो कोणी आड आला असेल त्याला आडवा करावाच लागेल, कामाला लागा, विष्णू चाटेशी बोलून घ्या व तो तुम्हाला मदत करेल. त्यानंतर थोड्या वेळानं मी विष्णू चाटेला फोन करून वाल्मिक अण्णासोबत झालेलं बोलणं सांगितलं आणि थोडा वेळ चर्चा केली. त्यावर त्यानं मला सांगितलं ठीक आहे आता मी बाहेर आहे, उद्या येतो, त्यानंतर कुठंतरी बसून आपण या विषयावर बोलू. हे झालं 7 तारखेचं बोलणं. म्हणजे 6 तारखेला गुन्हा दाखल झाला नाही. 7 तारखेला हा जामिनावर सुदर्शन घुले बाहेर आला. जामिनावर त्याच दिवशी गुन्हा दाखल पहाटे आणि त्याच दिवशी जामिनावर बाहेर. तो एकटाच नाही, बाकीचे पण प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि आणखी एक जण सगळे बाहेर. कारण की हेच तर 9 तारखेला संतोष देशमुखांना मारायला होते, आले बाहेर. आता 8 तारीख उजाडली. 8 तारखेला राजेश पाटील आणि सुदर्शन घुले 5:18 संध्याकाळी हे कुठे भेटतात? केज मधल्या एका हॉटेलमध्ये. तिथे चहा पितात
आणि त्याच 8 तारखेच्या संध्याकाळी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे हे सगळे एकत्र येतात आणि नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये संतोष देशमुखांना कसं मारायचं याचा कट रचतात. बघा सुदर्शन घुले कुठे कॉमन आहे. म्हणजे 6 तारखेला सुदर्शन घुलेनं मारहाण केली हे एक पोलीस म्हणून आरोपी कोण हे PSI पाटीलला माहिती आहे. 7 तारीख मध्ये गेली, पण 7 तारखेला सुदर्शन घुलेचा जामीन झाला, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेशी बोलणं झालं. 8 तारखेला PSI पाटील आणि हा सुदर्शन घुले हॉटेलमध्ये 5:15च्या दरम्यान भेटले. 8 तारखेलाच रात्री विष्णू चाटे त्याची सगळी गँग सुदर्शन घुले यांनी प्लॅन रचला. याचाच अर्थ 7 तारखेला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडशी जे सुदर्शन घुलेचं बोलणं झालं ते बोलणं झाल्यानंतर 8 तारखेला 5:15 वाजता सुदर्शन घुलेनं हा सगळा प्लॅन या PSI राजेश पाटीलला सांगितला नसेल हे कशावरून. किंवा आज रात्री मी विष्णू चाटे आणि आम्ही सगळेजण भेटून संतोष देशमुखला उद्या कसा मारायचा आहे हे ठरवणार आहोत, असं प्लॅनिंग करणार आहोत. त्यामुळे तुम्ही काही याच्यात हालचाल करू नका हे आश्वासन या घुलेनं PSI पाटील कडून घेतलं नसेल हे कशावरून. हे सगळे प्रश्न पडतायत. या लूप होल्सचा कोणी विचारच करत नाहीये. म्हणजे ऑलरेडी 29 नोव्हेंबर पासूनच या PSI पाटलाला माहितीये की काय चाललंय. आवादा कंपनीकडून खंडणी मागितली जातीये हे PSI पाटलाला 29 नोव्हेंबर पासून माहिती आहे. खरं तर त्याच्या आधी माहित असेल, पण 29 नोव्हेंबरला तो प्रत्यक्षात उजेडात आला म्हणून. मग 29 नोव्हेंबर नंतर 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आवादा कंपनीवर का गेलाय हे देखील माहिती आहे. 8 तारखेला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेशी माझं काय बोलणं झालंय हे सांगायला सुदर्शन घुले PSI राजेश पाटीलला भेटला. 9 तारखेला जो प्लॅन त्यांनी आखला तो सक्सेस करण्यासाठी पोलिसांनी इथं माती खाल्ली. इथं PSI पाटील आणि PI महाजन यांनी हात वर केले. कलम नवीन आहेत म्हणून लिहायला जरा वेळ लागतोय असं देखील फिर्याद नोंदवताना तिथले पोलीस कर्मचारी म्हणाल्याचं शिवराज देशमुख यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे बघा हा सगळा प्रीप्लॅन्ड आहे. याचाच अर्थ या सगळ्या गुंडांना अभय शरण देणारे किंवा त्यांच्याकडनं काहीतरी चिरीमिरी मिळवणारे हे दोघे जण आहेत. पण या दोघांवर कोणती कारवाई आहे? डिपार्टमेंटल इन्क्वायरी ओनली, चौकशी नाही, त्यांचे जबाब नाहीत, काहीच नाही. खरं तर या प्रकरणात ते सहआरोपी असले पाहिजेत, को अक्यूज्ड आहेत ते. पण यांना काहीही केलं गेलेलं नाहीये. हे सगळं जे मी आता तुम्हाला सांगितलं याच्याही पेक्षा आणखी एक भयानक आरोप या PSI पाटलावर आहे. काय? तो फार महत्वाचा. एक तर मुळातच या सगळ्या प्रकरणात या दोघांनीही वेळकाढूपणा केला, हलगर्जीपणा केला, हे तर क्लिअरच झालेलं आहे. 29 नोव्हेंबरचं प्रकरण लक्षात आलं, 6 डिसेंबरचं लक्षात आलं, 8 डिसेंबरचं लक्षात आलं, आता 9 तारखेला हत्या झाली. 6:15च्या दरम्यान बोरगाव दहिटना या रस्त्यावरच्या एका शिवारामध्ये संतोष देशमुखांची डेड बॉडी मिळाली. पोलिसांना कळाली, मग तात्काळ फिर्याद दाखल करायला सुरुवात झाली. तिकडे पोलीस डेड बॉडी कुठे आहे ते बघायला गेले. त्यांना डेड बॉडी कुठेचं लोकेशन कळालं, पण त्यांना कुठं पळवून नेलंय, कुठं मारलंय हे नाही, ह्याचं लोकेशन नाही कळालं. वा, म्हणजे हे डेड बॉडी इथे इथे टाकून दिलेली आहे हे मात्र पोलिसांना कळतं. तोपर्यंत त्याला कुठं कुठं फिरवतायत, मारतायत हे मात्र पोलिसांना कळत नाही. याचा अर्थ या आरोपींनीच यांना शेवटी कळवलेलं आहे, आता मारून टाकलाय, आता उचला. आता त्या ठिकाणी जेव्हा हे गेले बोरगाव दहिटना फाट्याच्या त्या शिवारामध्ये, त्या ठिकाणी ती डेड बॉडी कलेक्ट केली, अँब्युलन्स मध्ये घातली. आता साहजिक आहे
PSI राजेश पाटीलच तिथे गेले होते, काही कर्मचारी होते, तेव्हा मस्साजोगचे ग्रामस्थ देखील जमा झाले. आता ती डेड बॉडी एकतर तुम्हाला पोस्टमॉर्टम साठी केज उपजिल्हा रुग्णालयात न्यायला पाहिजे, तर ती तिकडे न नेता ही कळंबच्या दिशेनं हा राजेश पाटील ती गाडी वळवत होता असं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे, तसा आरोप केलाय. शेवटी मस्साजोगच्या काही तरुणांनी हटकलं, ग्रामस्थांनी हटकलं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ती पुन्हा कळंबच्या दिशेने न जाता केजकडे वळवण्यात आली. आता त्या ठिकाणी हा राजेश पाटील ही गाडी केजकडे न नेता कळंबकडे का वळवत होता, कळंबच्या दिशेने ही गाडी का जात होती, त्यांना त्या राजेश पाटलाला कोणी असा आदेश दिला, कोण कोण अधिकारी आहेत त्यामध्ये, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर निरुत्तरित आहेत. काहीही कळत नाही याच्यातनं, काही लॉजिक सापडत नाहीये. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, की ज्या ठिकाणी या सगळ्यांना 100% या पोलिसांना हे माहित होतं की हे प्रकरण काय चालू आहे. त्या PSI राजेश पाटलाल तर 29 नोव्हेंबर पासूनच माहिती आहे काय चालू आहे, आणि तिकडे PI प्रशांत महाजन म्हणतायत की माझ्यावर दबाव आहे. दुसरी गोष्ट, यांना आता हेडक्वार्टरला पाठवण्यात आलं, बदली करण्यात आली यांची पोलीस नियंत्रण कक्षामध्ये. तर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी मध्ये असा आरोप केला होता, हेडक्वार्टर सोडून हे प्रशांत महाजन केज पोलीस स्टेशनला यायचे आणि तिथं कॉम्प्युटर काही खुडबुड करत बसायचे. त्यावेळी मस्साजोगचे ग्रामस्थ म्हणाले की यांची तर तिथे ऑलरेडी बदली झाली, हे इथे येऊन कॉम्प्युटरवर बसतातच कसे, म्हणजे हे काहीतरी यामध्ये पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत का, असा सवाल देखील त्यांनी या संदर्भामध्ये विचारला होता. आता या सगळ्या प्रकरणावर एक समिती नेमण्यात आली आहे आणि ही समिती आहे न्यायमूर्ती ML ताहलियानी. हे न्यायाधीश सेवानिवृत्त आहेत, प्रचंड प्रसिद्ध आहेत, कारण कसाबला दोषी ठरवणारे हेच ते न्यायाधीश. एक चौकशीसाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणी शासनानं चौकशीसाठी एक सदस्यीय समिती नेमली, ते म्हणजे न्यायमूर्ती सेवानिवृत्त न्यायमूर्ती ML ताहलियानी. आता चौकशीसाठी यांना कोणते अधिकार दिलेले आहेत, चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला ते बोलवू शकतात, कागदपत्र जप्त करू शकतात, झडती घेऊ शकतात, सगळा अधिकार आहे त्यांना. 6 महिन्याच्या आत समितीनं अहवाल सादर करायचा. 6 महिन्याच्या आत. समिती कधी स्थापन झाली? 15 जानेवारी 2025. आता मोजा तुम्ही, या 15 ऑगस्टला 8 महिने पूर्ण होतात. आता प्रश्न हा पडतो, 6 महिन्यात अहवाल द्यायचा असताना 2 महिने आता उलटून चालले जवळ, तरी अजून अहवाल आलेला नाहीये, तरी अजून चौकशीचा अहवाल शासनाकडे सादर झालेला नाहीये. खरं तर मुंबई हल्ल्यातल्या 26/11च्या खटल्यातले न्यायाधीश म्हणून त्यांची ओळख आहे. कसाबला दहशतवादी हल्ल्यात दोषी त्यांनी ठरवलं होतं. इतकंच नव्हे, संगीतकार गुलशन कुमार हत्या प्रकरणी देखील तेच न्यायाधीश होते. मग अशी ज्यांची ख्याती आहे, त्यांना 6 महिन्यात अहवाल द्यायला सांगितलं असताना 2 महिने उलटून गेले त्याच्यावर, अजूनही अहवाल आलेला नाहीये. या चौकशी समितीसाठीचा जो संदर्भ आहे, तो संदर्भ काय सांगतोय? हत्या प्रकरणी घडलेल्या घटनांचा क्रम, त्याची कारणं आणि परिणाम यांचा अभ्यास करायचा आहे. या घटनेसाठी कोणती व्यक्ती किंवा संस्था प्रत्यक्ष जबाबदार होती का नाही याची तपासणी करायची. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने केलेलं नियोजन आणि तयारीची पर्याप्तता पुरेशी होती किंवा कसे हे तपासायचंय. उपरोक्त परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेली पावलं योग्य होती का याची तपासणी करायला हवी. वरील तिन्ही गोष्टींसंदर्भामध्ये जबाबदारी निश्चित करायची आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी करावयाच्या आपत्कालीन आणि दीर्घकालीन कायमस्वरूपी उपाययोजना सुचवायच्या आहेत आणि सदर प्रासंगिक दुर्घटनेशी संबंधित इतर कोणतीही महत्वाची सूचना करायची. हे संदर्भ आहे, पण अजूनही हा अहवाल शासनाकडे सादर झालेला नाहीये. 11 सुनावण्या झाल्यात या खटल्याच्या, आता 12वी सुनावणी 18 ऑगस्टला आहे, तरी देखील अजून
न्यायमूर्ती ML तहालियानी यांचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही. आता या प्रकरणावर सुरेश धस आणि इतरांनी काय मागणी केली आहे शेवटच्या टप्प्यात सांगतो. प्रशांत महाजन PI आणि PSI निलंबित राजेश पाटील या दोघांसह 13 जणांना या प्रकरणात सहआरोपी करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली. धनंजय देशमुख म्हणतात या प्रकरणात आता सप्लिमेंटरी चार्जशीट देखील जाणार आहे. 1400 पानांचं चार्जशीट दाखल झालं, आता सप्लिमेंटरी जाणार आहे, त्यामध्ये ही नावं येतील अशी त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. खरं तर या प्रकरणामध्ये आरोपींना फरार होण्यास, त्यांना आर्थिक मदत, रसद पुरवण्यास मदत करणारे अनेक जण होते. त्यातली जी नावं आहेत ती या 13 मध्ये आहेत. डॉक्टर संभाजी वायबसे, आठवतंय? डॉक्टरकीचा धंदा सोडला आणि ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून धंदा सुरू केला. तो आणि त्याची पत्नी या दोघांनी कृष्णा आंधळे, सुदर्शन गुले, सुधीर सांगळे यांना रसद पुरवली होती, आर्थिक रसद, फरार होण्यासाठी मदत केली होती असा त्यांचा आरोप होता. चौकशीसाठी केवळ बोलावलं, सोडून दिलं. पुढे बालाजी तांदळे, जो 6 डिसेंबरला आरोपींना जामीन मंजूर झाला, जो जामीन देण्यात आला टेबल जामीन, तो या व्यक्तीने दिला असा आरोप धनंजय देशमुखांनी केला होता. शिवाय केजला जेव्हा वाल्मिक कराडला आणण्यात आलं होतं त्यावेळी पोलीस कोठडीत त्याला भेटण्यासाठी बालाजी तांदळे आला होता आणि त्यावेळी त्यानं त्याच्याकडचा फोटो आरोपींचा मला दाखवून घाबरवलं, दहशत निर्माण केली असा देखील आरोप धनंजय देशमुखांनी केला होता. यानंतर याच बालाजी तांदळेनं पोलिसांना आरोपी पकडून देण्यात मदत करण्यासाठी त्या ठिकाणी आपली गाडी देखील दिली आणि मग त्या ठिकाणी मोठा गळजप झाला, पोलिसांकडे काही स्वतःच्या गाड्या नाहीयेत का म्हणून. याच बालाजी तांदळेनं आरोपी कोठडीत असताना त्यांना रग पुरवणे, पाण्याच्या बाटल्या पुरवणे, आणखी काही पुरवणे, या सगळ्या गोष्टी केल्या होत्या असेही त्यांच्यावर आरोप झाले. पण कधीही त्यांची चौकशी झाली नाही. पुढे या ठिकाणी संजय केदार, सांगवी सारडीचा एक सरपंच का आता माजी सरपंच आहे, पण एक कुठेतरी अशी चर्चा आहे की संतोष देशमुख यांना वाल्मिक कराडनं त्याच्याकरवी निरोप दिला होता की आमच्या नादाला लागू नको म्हणून. त्या संजय केदारांची पण पुढे काही झाली चौकशी, काही नाही. पुढे सारंग आंधळे हे नाव नुसतंच घेतलं जातं, त्याबद्दल काहीही सांगितलं जात नाही. शिवलिंग मोराळे हे नाव तर आता सगळ्यांना तोंडपाठ झालंय. जर वाल्मिक कराड अण्णा या प्रकरणात दोषी असेल तर मी भर चौकात फाशी घेईन म्हणणारा हाच तो शिवलिंग मोराळे. याला आता हे सांगायला पाहिजे मुख्य आरोपी म्हणून संतोष देशमुख प्रकरणात 1 नंबरचा आरोपी म्हणून त्याचं नाव आहे. दुसरी गोष्ट, वाल्याला CID ऑफिस मध्ये ज्यानं आपल्या गाडीतनं सोडलं हाच तो शिवलिंग मोराळे. आता हे सगळे आरोपी संतोष देशमुख यांची डेड बॉडी त्या दहिटनाच्या शिवारामध्ये टाकून वाशी मार्गे फरार झाले. वाशी म्हणजे धाराशिव मधलं, धाराशिव जिल्ह्यातलं. त्या ठिकाणी तिथल्या पोलिसांबद्दल संशयास्पद भूमिका स्पष्ट होतीये, त्यांचा गाफीलपणा या ठिकाणी समोर येतोय. म्हणून सुरेश धस यांनी अशी मागणी केली होती की वाशी पोलीस स्टेशनचे PSI घुले, पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते, पोलीस हवालदार गोरख फड, दत्ता बिक्कड या सर्वांचे CDR तपासून त्यांना सहआरोपी करण्यात आलं. शिवाय फकराबाद धाराशिव मधलं तिथले एक नितीन बिक्कड जे मस्साजोगच्या याच आवाजा कंपनीला सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइडेड करतात, त्यांचा देखील यात सहभाग असल्याने त्यांना देखील सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. आता हे 13 जण आहेत, पण या 13 जणांविरुद्ध अजूनही एक सुद्धा शब्द कुणी काढत नाही. पण त्यातले 2 प्रामुख्याने हे PI महाजन आणि दुसरे म्हणजे PSI पाटील. कुठं आहेत ते पाटील महाजन? यांनीही माती खाल्ली होती की यांनाही, या पोलिसांनाही सहआरोपी करा. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.